आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. संचिताने मला पण फोटो पाठवले. मलाही आला. रस्त्यावरनं आणलेला मुलगा रस्त्यावर तमाशे नाही करणार तर अजून काय करणार? मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. तुम्ही एखाद्याला डोक्यावर घेतलं ना की इतकं घेता की डोक्यावरच नसतात तुमच्या. हा मणी सुद्धा त्यातलाच. आणि त्या स्वानंदीचं सुद्धा खूप कौतुक होतं ना तुम्हाला. दोघांगी नगास न घेत कुठून आपल्या राशीला आलेत काय माहिती. बघा आता दोघांनी कसा तमाशा मांडलाय ते. मी असं वाटेल असं वाटलं नव्हतं मला. रक्त रंग दाखवतं शेवटी. संस्कार रक्तात असलेले अवगुण नाही बदलू शकत. अहो विषय काय आहे, तुम्ही काय बोलताय? मलाच गप्प करा तुम्ही. मी बोलले की कडू लागतं ना तुम्हाला. पण मणी जे तमाशे करत तुमची अब्रू गावभर वाटतोय त्यावर विचार करा. त्या स्वानंदीच्या नादी लागून तो अजून काही नुकसान करायच्या आधी आवरा त्याला. काहीतरी करावं लागेल हे निश्चित. गेल्या निवडणुकीत सरपोतदारांना भरभरून मते दिलेल्या मतदारसंघातील मतमोजणी अजून चालू झालेली नाही. ही धोक्याची घंटा आहे असं नक्कीच म्हणता येईल. त्याचा विचार नंतर करा. आधी न्यूज बघा. तुमची आणि विरोधकांच्या मधली लीड कमी होतीये. तुमचा आकडा वाढतोय. डॅड, मी खरं तर गेलो असतो मणीला थांबवायला, पण आता आपल्यासाठी हे महत्वाचं आहे ना. आणि आता आपण एकत्र असणं जास्त महत्वाचं वाटतंय मला. म्हणून मणी मणी सर प्लीज थांबवा आता हे सगळं. नका स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघा, माझी खात्री पटली की तुम्ही निर्दोष आहात. आय मीन मला आधीही वाटत होतं, पण आता मी एकदम शुअर आहे. मणी सर प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा. मी ना स्वानंदीलाही सांगेन मणी सर. तिलाही खात्री पटेल की तुम्ही निर्दोष आहात. पण प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा प्लीज मणी सर. नाही जेसी, जोपर्यंत स्वानंदी मला निर्दोष समजत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि तुम्ही प्लीज प्लीज मला माझं नवस पूर्ण करू द्या. प्लीज मध्ये येऊ नका. कशासाठी हट्टीपणा करतोयस तू? हा, अवस्था बघितली स्वतःची. मी स्वानंदीशी बोलीन ना. मी तुला वचन देते. मी तिला समजावून सांगेन हे सगळं थांबव म्हणे. प्लीज हे सगळं थांबव आता. नाही मला बघवते तुझी अवस्था. नाही बघवते. कळतंय का तुला? जेव्हा माझा नवस पूर्ण होईल आणि ज्या क्षणी स्वानंदी मला येऊन म्हणेल की मणी सर तुम्ही निर्दोष आहात, त्या क्षणी माझ्या सगळ्या जखमा बऱ्या होतील. पण आता मला माझं नवस पूर्ण करू द्या. मणी सर. मॅम मला खूप भीती वाटते. आणि ते असेच पुढे जात राहिले ना तर त्यांना चक्कर येते, बेशुद्ध पडतील. असं काही होणार नाही. असं काही होणार नाही. आणखीन किती परीक्षा बघणार आहेस त्याची? माझा विश्वास आहे तो निर्दोष आहे. तुलाही माहिती आहे तो निर्दोष आहे. स्वानंदीच्या मनात विश्वास निर्माण कर. मला त्याचे हाल नाही बघवत. मार्ग काढायच्यात. मार्ग काढ. मणी सर. मणी 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 काय झालं? मणी 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 डोळे उघड ना. मणी मणी डोळे उघड ना. मणी मणी सर.
मणी स्वानंदी आली. मणी मणी उठ ना. मणी सर, मणी मणी डोळ्यावर स्वानंदी आली. मणी सर, मणी सर, पाणी 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 घेऊन. पाणी आण फातिमा लवकर. मणी सर, मॅडम हे काय झालं? मणी सर उठा प्लीज. मणी डोळे उघड ना. मणी सर, मणी सर उठा ना प्लीज. मणी बघ ना स्वानंदी आली. मणी मणी सर मी आली आहे, उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर डॉक्टरला बोलवलं पाहिजे. मणी सर, मणी सर, मणी सर. मणी 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 सर तुम्ही ठीक आहात? हो हो मी ठीक आहे. मणी सर अहो का त्रास करून घेताय स्वतःला? हा त्रास मला जाणवतच नाही स्वानंदी. माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त देवाचं नवस पूर्ण करायचं आणि मला खात्री मी हा नवस पूर्ण करेन आणि तुमचा विश्वास मिळवेन. फक्त तुमचा विश्वास हवा आहे. मी त्यासाठी काही करायला तयार आहे. त्याच्या पुढे या जखमा हा त्रास काहीच नाही. तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवून विचार, इतकं कार्य कृत्य कधी करेन का? इतर कुठल्याच मुलीकडे बघून असा विचार करणार नाही. आणि मला बेलही नको होतीस. साहेबांनी परस्पर ठरवलं आणि बेल मिळवून दिली. मी डीएनए टेस्ट साठी पण तयार होतो. मी खरंच तुमचा गुन्हेगार नाहीये स्वानंदी. मणी सर माझा विश्वास आहे तुमच्यावरती. माझं मन मला सांगत होतं की मणी सर असलं काही बी करणार नाही. पण मी लई कन्फ्यूज होते. अंबिका मॅडम तुमची टेस्ट न करता तुमची बेल होणं या सगळ्या प्रश्नांनी मी गोंधळले होते. पण मणी सर माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका काळजी करू आणि असा त्रास नका करून घेऊ तुम्ही प्लीज. त्या आल्यात तुमचा गैरसमज दूर झाला. इथला नवस माझा. देवी आहे तुझे आभार कसे मानू. तुमचा नवस पूर्ण झालाय. आता तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. आणि हो, ज्यांना कुणाला दर्शन घ्यायचं त्यांनी पटापट दर्शन घ्या, कारण आरतीची वेळ झाली. नंतर दर्शन मिळणार नाही. या. हो. आणि सर अहो केवढं लागलंय तुम्हाला. हे सगळं माझ्यामुळे झालं. या सगळ्याला मी जबाबदार आहे. मला माहिती आहे मणी सर तुम्ही माझ्या बाबतीत काय इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत चुकीचा वाईट विचार नाही करणार. मणी सर प्लीज ह्यासाठी मला माफ करा. आपण आधी हॉस्पिटलला जाऊयात. डॉक्टरांना दाखवूयात. चला. देवीचं दर्शन घेऊ.